नमस्कार मंडळी, अपर्णास किचनमध्ये आपण आज एक पावसाळी वेलभाजी सगळ्यांच्या ओळखीची पण थोडी उपेक्षित पण पौष्टिक आहे पडवळ अशी आपण पडवळच्या दोन प्रकारच्या भाज्या केलेल्या आहेत। तर दोन्ही प्रकार चवीला छान लागतात आणि अगदी पटकीने होणारी पडवळची भाजी कशी करायची। दोन भाज्या असल्यामुळे थोडासा व्हिडिओ लांबला तरी शेवटपर्यंत पहा आणि जर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा। नमस्कार मंडळी, अपर्णास किचनमध्ये आपण आज करणार आहे अशी पडवळची भाजी। पडवळ बघा असं हे साधारण मी अर्धा किलो पडवळ आणलेलं आहे। पडवळ आणताना थोडं कोळं बघायचं, जून नसावं, नाहीतर काय होतं इथं असं धागे निघतात। कोळं पाहिजे पडवळ। थोडी उपेक्षित भाजी आहे ही, म्हणजे जास्त केली जात नाही, पण पावसाळ्यात पडवळ मिळतं। आता हे मी धुवून घेतलेलं आहे वरनच, म्हणजे आतनं नाही आपल्याला धुवायचं। आता बघा ही भाजी करताना आपण असं कापून घ्यायचं आहे। याच्यामध्ये बिया वगैरे आहेत या काढून टाकायच्या। कोळ्या बिया घेतल्या तरी चालतात, पण अगदी फक्त बिया घ्यायच्या, आतलं नाही काही घ्यायचा। अशी फक्त बी चालू शकते, बाकी काही घ्यायचं नाही। हे काढून टाकायचं सगळं आणि पडवळ आपण हे असं गोल गोल चिरायचं। टिफिनला वगैरे ही भाजी कोरडी केली तर छान होते, म्हणून आपण दोन्ही प्रकारची बघणार आहे। म्हणजे मी या भाजीमध्ये दोन प्रकार करणार आहे। एक रेग्युलर भाजी आपण कशी करायची आहे, अतिशय चवीला छान लागते। तुम्ही मुलांना पहिल्यापासून सवय लावली तर सगळ्यांना आवडेल ही। आणि डाळ घालून करतात आणि काही त्याच्यामध्ये घालून असं करतात। तर आपण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे दोन्ही प्रकार तुम्हाला कळतील। असं हे पातळ असं पडवळ चिरलेलं आहे। कोवळं पडवळ आहे हे। भरपूर घ्यायचं पडवळ, म्हणजे भाजी कमी होते त्याची। इथे आपण मीठ घालायचं आहे बघा। हे असं सगळं मीठ साधारण एक चमचाभर सोळून हे असं हाताने मॅश करायचं, म्हणजे हे मऊ पडतं पडवळ। एक 10 मिनिट आपण असंच ठेवायचं आहे, तोपर्यंत भाजीची पुढची तयारी आपण करणार आहे। हे बघा असं चोळायचं हाताने आणि हे ठेवायचं आता तसंच 10 मिनिटं। आपण आता भाजी करायला सुरुवात करूया। आता इथे आपण वाल घालणार आहे। वाल म्हणजे पावटे म्हणतात तसे, कडवे वाल। नाहीतर तुम्ही जर इथं हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ जरी भिजत घातलीत तरी सुद्धा चालेल। माझ्याकडे होते वाल म्हणून मुठभर वाल मी भिजत घालून मोड आणले ते। तेल तापलेलं आहे बघा। एक पळीभर तेल आपण घ्यायचं आणि छान फोडणी करायची। हिंग मोहरीची फोडणी, नंतर आपण त्यामध्ये हिंग घालायचा असतो। असं चांगली मोहरी कायम तडतडायला पाहिजे। 2 कांदे मी साधारण चिरून घेतलेले होते। सगळी मोहरी चांगली तडतडल्याशिवाय कधी कुठली भाजी असू दे चव चांगली येत नाही फोडणीला मग त्या। आता यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद। थोडी हळद नंतर घालायची। हळद आणि हिंग हे नंतर घालायचं, म्हणताना आपण हिंग मोहरी म्हणतो। झाकण ठेवून थोडंसं मऊ होऊ द्यायचा कांदा। आपण मीठ घातलंच होतं याच्यामध्ये पडवळमध्ये, त्यामुळे इथं मीठ घालताना मात्र आपण थोडं विचार करून घालायचं आहे। मीठभर मी असं कांदा परतलाय आणि आता आपण यामध्ये हे जे वाल घातलेले आहेत ते घालायचे आहेत। इथे तुम्हाला सांगितलं मी हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ अशा डाळीही तुम्ही घालू शकता। आणि हे परतायचे, थोडं पाणी घालायचं यामध्ये। तिखट सुद्धा आत्ता जरी आपण घातलं तरी चालेल। बघा इथे मी एक चमचाभर तिखट हे असं घालतेय, जे रंग चांगला येतो। तेल घातलेलं असताना लगेच तिखट घातले की वाल शिजायला एक 5-10 मिनिटं लागतात। ते लगेच शिजत नाहीत। काही हरभऱ्याची डाळ सुद्धा शिजायला पाहिजे चांगली। वाल शिजायला थोडं पाणी घालायला पाहिजे। एक अर्धी वाटी पाणी आपण घातलंय आणि यामध्ये हे वाल शिजतायत। पडवळला आपण मीठ लावून ठेवलं होतं बघा। आपण 2 प्रकार करणार आहे, अर्धे अर्धे 2 भाग पडवळचे करून घेणार आहे मी। हे असं आपण मीठ लावल्यावरती इथे याचं पाणी दाबून काढायचं आहे बघा। असं पाणी पडतंय, मी असं हातात दोन्ही घेतलं पडवळ हे आणि दाबतीये वरनं असं हे पाणी पडतंय सगळं।
पाणी वापरायचं नाही. हे आता आपले वाल पण त्यातले शिजलेले आहेत. 10 मिनिट झाले शिजलेत. आपण पाणी घातलं होतं. आता सगळं आपल्याला घालायचंय. तेवढं पडवळ यामध्ये घालायचंय. मीठ मात्र घालायचं नाही, कारण आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये. त्यामुळे अतिशय चवीला छान लागतात या भाज्या. आणि पावसाळ्यात पडवळ मिळतं. अशा छान छान रेसिपीसाठी पाहत राहा अपर्णाज किचन किंवा अपर्णा पेंडुरकर रेसिपी. आपण आता यामध्ये गूळ घालायचा आहे. थोडंसं उग्र असलं त्यामुळं गूळ घातला की चव चांगली येते. ॲज यू लाईक, तुम्हाला पाहिजे तर घाला तुम्ही गूळ. आणि आता झाकण ठेवून पडवळ साधारण एक 10 मिनिट तरी शिजायला लागतं. चांगलं सॉफ्ट शिजतं. छान वाफ आलेली आहे बघा. आणि आपली भाजी झालेली आहे हे आपल्याला दिसतंय लगेच. शिजली आहे चांगली. कोथिंबीर थोडीशी घालायची. शेंगदाण्याचं कूट वगैरे घालायची याला काही गरज नाहीये. आपण आता लगेच दुसरा प्रकार पण करणार आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. सगळ्या अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. मंडळी, दुसरा प्रकार लगेच बघूया. इथे आपण तेलामध्ये चमचाभर छोटा मोहरी घेतलेली आहे मी. त्यानंतर जिरं, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. लाल तिखटही तुम्ही वापरू शकता इथे. कढीपत्ता आणि हिंग शेवटी घालायचं सांगितलं मी नेहमी. त्यानंतर हळद. हे सगळं आपण आता घातलेलं आहे. आणि आता आपण जे पडवळ ठेवलं होतं तर ते घालायचं आहे. इथे आपण लोखंडी कढई घेतली आहे. अशा परतून करायच्या भाज्यांना शक्यतो लोखंडी कढई घ्यावी. बघा, दिसायला नाही चांगलं दिसलं तरी लोखंडी कढईत कायम भाज्या, लोखंडी किंवा पितळ्याची, स्टीलपेक्षा सुद्धा पितळ्याची कढई चांगली. पहिल्या भाजीला मी पितळ्याची कढई घेतली होती. आता इथे पण झाकण ठेवायचं आहे आपण. मीठ आपल्याला माहिती आपण घातलेलं आहे त्यामुळे काही आत्ता फार घालायची गरज नाही. वाटलं तर घालेन मी. वाफ येऊ दे. जरा वाफ येऊन बघा हे चांगलं शिजलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला साखर किंवा गूळ घालायचा. थोडंसं मी मीठ पण घालणार आहे. लोखंडी कढईत घालताना गूळ घातला तर भाजी काळपट पडते, एक महत्त्वाची सांगते. मग त्यावेळेला साखर थोडी चिमूटभर घातली तरी चालते. आता आपल्याला वाटलं तर इथं थोडंसं पाणी घालायचं. ही पीठ घालून करणार आहे आपण भाजी. टिफिनला वगैरे चांगली सोयीची पडते आणि चवीला आवडते सगळ्यांना. माझ्या मिस्टरांना तर ना पीठ घातलेलीच आवडते भाजी. हे बघा, हे असं पीठ घालते मी. हलवायचं असं एका बाजूने. थोडी मऊ ठेवायची आणि पुन्हा ह्याला सुद्धा आपण झाकण ठेवायचं. लोखंडी कढई, पितळ्याची कढई अशी तुम्ही वापरत जावा. जरी कारण आता जाड कढया चांगल्या मिळतात. लोखंडीला मात्र घासल्यावर तेलाचा हात लावून ठेवायची आणि करायच्या आधी धुवायची कढई. वाफ आली बघा भाजीला चांगली. आता या दोन्ही भाज्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता तुम्ही मला कमेंट्समध्ये मात्र या भाज्या आवडल्या का आणि तुम्ही काही एक वेगळा प्रकार करता तेही सांगा. वरती आपण आता कोथिंबीर फक्त थोडीशी पेरायची आहे.